आवाज मीडियाच्या सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपले स्वागत। मी सीमा काळे। नमस्कार, मी सुनीता शिंदे। आज आपण पाहणार आहोत सांगलीसह इतर राज्यातील ठळक घडामोडी। मराठा आरक्षण कायदेशीर प्रक्रिया सुरू, राज्य सरकारचे उच्च न्यायालयात स्पष्टीकरण, अहवाल सादर झाल्याची याचिका निकाली। जलयुक्त शिवार योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात राज्यात प्रथम 2700 पैकी 1562 कामे पूर्ण, 722 कामे प्रगतीपथावर। जयसिंगपूरच्या उद्योजकांची सांगलीत जीएसटी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की। पोस्टरवरून मनपा कार्यकर्त्यात वाद, सांगलीत 100 कोटी रस्त्यावर प्रकार, उतरविलेले पुन्हा लावले। नोटाबंदीचा 26 कोटी शेतकऱ्यांना फटका, केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालातील निष्कर्ष। लाल खुरकत लसी अभावी जनावरे दगावली, उपसरपंच सौरभ पाटील, शेतकरी चिंताग्रस्त, ऐतवडे परिसरातील चित्र। देशातील निम्मी एटीएम 4 महिन्यात बंद होणार, सॉफ्टवेअर हार्डवेअर सतत बदलावे लागत असल्याने खर्च वाढला। पुण्यात एकाच दिवशी गोळीबाराच्या 3 घटना, महिला ठार, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षकांसह दोघांवर गोळ्या झाडल्या। विश्रामबाग उड्डाणपुलाला रेल्वेचा ग्रीन सिग्नल, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण होणार काम। इचलकरंजीत खुनातील संशयितांच्या घरावर हल्ला। मराठा आरक्षण सर्वपक्षीय आमदारांची बैठक आज। उद्या भेटू याच वेळी। नमस्कार।